असद गौस शेख हा 7 ते 8 वर्षाच्या मुलाने त्याच्या डोक्यावरून चाक गेला, तो जाग्यावर मृत्यू झालेला आहे। त्याचा मामा इरफान बागलकोटेने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने याला टेम्पो, त्यामध्ये माती, रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळ उडता दिसत नाही। टेम्पोवाला सुद्धा सावकाश चालवायची गरज आहे। एवढे खड्डे असताना जोरात चालला, त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला। मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे। त्यासाठी त्या मुलांनी, त्याच्या आईंनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती। पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुलला जात असताना हे अपघात घडलेला आहे। अतिशय दुर्घटना घडलेली आहे। त्याच्या आईला 3 मुलं आहेत, त्यातला हा मुलगा आहे। अतिशय दुःखाचा डोंगर आमच्या कोसळलेला आहे। योग्य ते कारवाई त्या टेम्पोवर व्हायला पाहिजे। मला तर असं वाटतं टेम्पोचे कागजपत्र था, अचानक बीच में आया, गाड़ी को पीछे से धक्का लगा, वो एक गिरा नीचे, उसके ऊपर से चाक पे गई, छाती पर से जाके। कहाँ जा रहे थे तुम? घरकुल को। कहाँ से? इधर नई जिंदगी हयाज कैंटीन के पास से घरकुल, अभी आधा घंटा पहले हुआ। विजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।